भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज 3 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून ही घोषणा केली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लालकृष्ण अडवाणी यांच्या जीवनाबद्दल आणि भारतरत्न कोणाला दिले जाते आणि का दिले जाते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11ला ट्विट केले आहे। काय लिहिले आहे या ट्विटमध्ये ते आता बघूया। श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे। हे सांगताना मला अतिशय खूप आनंद होत आहे। मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकीयांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे। तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देश सेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन आहे। त्यांनी स्वतःला आमचे गृहमंत्री आणि माहिती प्रसारण मंत्री म्हणून ओळखले। त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहेत। अडवाणीजी यांची सार्वजनिक जीवनातील अनेक दशके चाललेली सेवा, पारदर्शकता आणि सचोटीसाठी अटल वचनबद्धतेने चिन्हांकित केली गेली आहे, ज्याने राजकीय नैतिकतेमध्ये एक अनुकरणीय मानक स्थापित केले आहे। राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत। त्यांना भारतरत्न प्रदान करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे। त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या आहेत। हे मी नेहमीच माझे भाग्य समजेन। पुढे आपण जाणून घेऊया लालकृष्ण अडवाणी यांच्या जीवनाबद्दल। लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील कराची येथे झाला। लालकृष्ण अडवाणी यांचे सुरुवातीचे शिक्षण लाहोर येथे झाले, परंतु नंतर ते भारतात आले आणि मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली। आज ते भारतीय राजकारणातील एक मोठे नाव आहे। हिंदू चळवळीचे नेतृत्व करणारे आणि प्रथमच भाजपचे सरकार स्थापन करणारे ते दुसरे जननेते आहेत। 1951 मध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली। तेव्हापासून 1957 पर्यंत अडवाणी पक्षाचे सचिव राहिले। 1973 ते 1977 पर्यंत अडवाणी यांनी भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली। 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यापासून लालकृष्ण अडवाणी 1986 पर्यंत पक्षाचे सरचिटणीस होते। यानंतर त्यांनी 1986 ते 1991 या काळात पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली। 1990 मध्ये राम मंदिर आंदोलनादरम्यान त्यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रामरथ यात्रा काढली होती। अडवाणींना मध्यंतरी अटक झाली होती, तरी या दौऱ्यानंतर अडवाणींचा राजकीय स्तर मोठा झाला होता। 1990च्या रथयात्रेने लालकृष्ण अडवाणी यांची लोकप्रियता वाढली होती। 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्यांना आरोपी बनवण्यात आले होते त्यात अडवाणींच्या नावाचाही समावेश होता। 1999 मध्ये एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री बनले आणि त्यानंतर त्या सरकारमध्ये त्यांना 29 जून 2002 रोजी उपपंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली। आता आपण भारतरत्नबद्दल माहिती घेऊया। भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे। हा सन्मान राष्ट्रसेवेसाठी दिला जातो। या सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश होतो। भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री राजेंद्र प्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 रोजी या सन्मानाची स्थापना केली होती। सुरुवातीला भारतरत्न हा मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती। ही तरतूद 1955 मध्ये जोडण्यात आली। त्यानंतर भारतरत्न हा 14 जणांना मरणोत्तर देण्यात आला। एका वर्षात जास्तीत जास्त 3 लोकांनाच भारतरत्न दिला जाऊ शकतो। सचिन तेंडुलकर हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांना भारतरत्न मिळाले आहे आणि ते भारतरत्न मिळालेले सर्वात तरुण व्यक्ती सुद्धा आहेत। यानंतर श्री अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न मिळाले। 1992 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला।
मात्र त्यांचा मृत्यू वादग्रस्त ठरल्याने या पुरस्काराच्या मरणोत्तर स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। त्यामुळे भारत सरकारने हा सन्मान काढून घेतला। हा सन्मान काढून घेतल्याचे हे एकमेव उदाहरण आहे। तर मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा। तुमचे काही विचार असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।